आईच्या जेवणाला कधी नाव ठेवू नका मित्रांनो. आईच्या जेवणाची किंमत तेव्हाच कळते जेव्हा आपण कधी बाहेर राहिला असतो. काही शिक्षणासाठी बाहेर लागते, कधी जॉबसाठी बाहेर राहावं लागते. मित्रांनो, आपल्याला आईच्या जेवणाची किंमत तेव्हाच कळते मित्रांनो, ज्यावेळेस आपण मेसचं जेवण खातो, जेवण करतो. तर आपल्याला माहिती आहे मित्रांनो, मेसला जेवण कसं असतंय काय. कारण रोज चपाती, रोज वरण भात. तसं आपण आईला म्हणू शकतो किंवा मला ही भाजी आवडत नाही, ती करून दे. पण तसं मेसला म्हणू शकत नाही मित्रांनो आपण. जे असेल ते खावं लागतंय. रोज चपाती, रोज भात. त्यामुळे मित्रांनो, आईच्या जेवणाला कधी नाव ठेवू नका. मित्रांनो, आईच्या जेवणाला कधी नाव ठेवू नका मित्रांनो. बघू शकता आता मी, कारण मला अनुभव आलेला आहे. मी बाहेरच राहतो. हे बघा, ही माझी छोटीशी रूम आहे आणि मी पण डब्बा लावलेला आहे. रोज डब्याचं जेवण खावं लागतं मला मेसचं. आणि तुम्हाला तर माहिती आहे मित्रांनो, मेसचं जेवण कसं असतंय काय. ते रोजच चपाती. आपण जसं घरी आईला म्हणू शकतो किंवा ही मला भाजी आवडत नाही, दुसरी कर. तसं मेसला आपण मेसवाल्याला आपण म्हणू शकत नाही, की जे देईल ते आपल्याला खावं लागतं मित्रांनो. आणि जर आपण जर काय म्हणलं मेसवाल्याला, अगर मेस बंद केली तर आपली जेवणाची अडचण येते, आपल्या सगळ्यालाच माहिती. त्यामुळे मित्रांनो, कुठं गावाकडं खूप चांगलं आहे मित्रांनो. जसं आपल्याला घरी खायला भेटते तसं आपल्याला बाहेर जाऊन खायला भेटत नाही, काय नाही. त्यामुळे मित्रांनो, आईची किंमत तेव्हाच कळते मित्रांनो, जेव्हा जेव्हा कधी आपण बाहेर राहतो, रूम करून म्हणा शिक्षणासाठी, त्यावेळेस आपल्याला किंमत कळते. त्यामुळे मित्रांनो, जे गावाकडे आहेत त्यांचं खूप चांगलं आहे. काय कर मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे, जेवण आवडू नाही आवडू आपल्याला खावंच लागते मेसचं.